कविता खूप प्रयत्न करून सुद्धा आई झाली नव्हती. लग्नाला 7 वर्ष झाले. आपण वांज आहोत, कधीच आई होऊ शकणार नाही असे समजून त्या नवरा बायकोने एक 12 दिवसांची मुलगी दत्तक घेतली. थोड्याच महिन्यांनी त्यांना कळले की त्यांची दत्तक घेतलेली मुलगी नॉर्मल नाही, इतर मुलांसारखी नाही. तरी ते तिचा सांभाळ करत होते, तिला मोठं करत होते. त्यांची मुलगी आता 15 वर्षांची झाली होती. तिच्यातील वेडेपणा जास्त वाढत चालला होता. त्या मुलीची गेल्या 2-3 महिन्यांपासून मासिक धर्म म्हणजेच पाळी आली नव्हती. म्हणून ते आईवडील तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि एक धक्कादायक खुलासा झाला. त्यांची 15 वर्षांची मुलगी परी ही 4 महिन्यांची गरोदर होती आणि गेल्या 3 महिन्यांपासून ती गरोदर असूनही तिचे शारीरिक शोषण केले जात होते. रोज रोज तिच्यासोबत संबंध बनवले जात होते. हे कोण करत आहे? तिच्या आईवडिलांच्या लक्षात येत नव्हते. दिवस जास्त झाल्याने गर्भपात करणेही अशक्य झाले होते. आता ते आपल्या मुलीला जेव्हा घरी घेऊन आलेत आणि तिच्यावर लक्ष ठेवू लागलेत, तेव्हा तिच्या आईच्या म्हणजेच कविताच्या समोर खूप मोठी गोष्ट आली. तिच्यावर बळजबरी करणारा, तिचं शोषण करणारा दुसरा तिसरा कुणी नसून तिचाच म्हणजे त्या 15 वर्षाच्या निष्पाप मुलीच्या पोटातील बाळाचा बाप हा तिच्याच आईचा. ही स्टोरी सत्य आहे. पूर्ण बघा म्हणजे आपण या होणाऱ्या घटनांपासून सावध राहू शकतो. कविताच्या लग्नाला 7 वर्ष झाले होते, तरी अजूनही ती आई झाली नव्हती. म्हणजे ती वांज आहे असेच तिला आजूबाजूचे नातेवाईक म्हणू लागले. म्हणून खूप विचार करून केशव आणि कविताने अगदी 12 दिवसांचे बाळ एक मुलगी आश्रमातून दत्तक घेतली आणि तिला घेऊन ते घरी आले. त्या दोघांनी अतिशय लाडाने त्या मुलीचा सांभाळ करायला सुरुवात केली, जिचे नाव त्यांनी प्रेमाने परी ठेवले. हळूहळू परी 6 महिन्यांची झाली तेव्हा कविता आणि केशवच्या लक्षात आलं की परी ही नॉर्मल मुलगी नाही. कारण त्यांच्या कोणत्याच आवाजाला, कोणत्याच मस्ती मजाक करण्याला ती प्रतिसाद देत नसे. म्हणून त्या दोघांनी तिला अतिशय चांगल्या डॉक्टरांकडे दाखवले. तेव्हा डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये समजले की परी जन्मताच ॲबनॉर्मल आहे. ती वयाने मोठी होत जाईल, पण तिचा मेंदू हा फक्त 4 ते 5 वर्षांच्या मुलासारखाच राहील. तिला कधीच काही जास्त समजणार नाही किंवा बोलताही जास्त येणार नाही. हे ऐकून कविता आणि केशवला फार दुःख झाले. त्यांनी तर कसलाही विचार न करता तिला दत्तक घेतले होते. आई आणि बाबा ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुरले होते. पण त्यांची मुलगी कधीच जास्त बोलू शकणार नाही हे त्यांना समजल्यावर त्यांना फार मोठा धक्का बसला. पण तरी देखील त्यांनी त्या मुलीचा सांभाळ करायचे ठरवले. वेगळे वेगळे डॉक्टर शोधले, तिचा उपचारही केला, पण सगळ्यांनीच तेच सांगितलं जे पहिल्या डॉक्टरने सांगितले होते. परी आता 2 वर्षांची झाली होती. आई आणि बाबा हे 2च शब्द ती बोलायला शिकली होती. त्यातच केशव आणि कविता फार खुश होते. परीच्या पायगुणाने कविताला 9 वर्षांनी दिवस राहिले होते आणि 2 जुळ्या मुलांना, एक मुलगा आणि एक मुलगी असं तिनं जन्म दिला होता. आता कविता, केशव आणि त्यांची 3 मुलं, त्यांचा परिवार पूर्ण झाला होता. ते सगळे फारच खुश होते. कविताला तर सगळं काही मिळालं होतं. दत्तक घेतलेली आपली मुलगी आपल्यासाठी शुभ ठरली. तिच्यामुळेच आपल्याला दिवस राहिले. आपण पुण्याचं काम केलं म्हणून देवाने आपल्याला प्रसाद दिला. म्हणून कविता परीला खूप जीव लावत असे. हळूहळू परी आता मोठी व्हायला लागली होती, पण तिच्यामध्ये कसलेही बदल होत नव्हते. ती अगदी लहान मुलांसारखंच वागत होती, वेड्यासारखं करत असे. यामुळे कविताला आपल्या 2 मुलांसाठी म्हणजेच प्रसाद आणि श्रद्धासाठी भीती वाटत असे. परीपासून त्यांना काही धोका तर नाही ना? ती आपल्या नवऱ्याला बोलवून दाखवत असे. तेव्हा केशव तिला म्हणत असे, हे बघ, प्रसाद श्रद्धा होण्याच्या अगोदरपासून आपण परीचे आईवडील अगोदर आहोत. परी ही आपली मोठी मुलगी आहे. जरी तू तिला जन्म दिला नाही तरी आपण अगदी 12व्या दिवसापासून तिला पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलं आहे. तूच तिला समजून सांग, तिला सांभाळ, चांगलं वाईट तिला शिकव.
मला विश्वास आहे एक ना एक दिवस तिला नक्कीच समजेल सगळे. कविता आणि केशव परीचा सांभाळ अगदी प्रेमाने करत होते. बोलता बोलता परी आता 12 वर्षांची झाली होती. तिच्या शरीरामध्ये बदल झाले होते, पण मेंदूत कसल्याही प्रकारे बदल झाला नव्हता. ती अगदी लहान मुलांप्रमाणे वागत असे. हे बघून तिचे ते लहान बहीण भाऊ आपल्या आईवडिलांना प्रश्न विचारत असे. आई बाबा, ही परी दिदी असं का बोलते, असं का वागते? तिच्यामुळे शाळेत आम्हा दोघांनाही खूप चिडवतात. त्या वेड्या मुलीचे बहीण भाऊ आले असे म्हणतात. आम्हाला या आपल्या दिदीमुळे खूप काही ऐकावं लागतं. इतकी मोठी असून असे का करते? तेव्हा केशवने आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेत समजावून सांगितलं, आपली दिदी इतर मुलांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. जरी तिच्या शरीराची वाढ होत असेल तरी तिचा मेंदू हा अगदी 4 ते 5 वर्षांच्या मुलाप्रमाणेच आहे. म्हणून ती असं वागते बेटा. पण आपली जबाबदारी आहे ना ती, म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या दिदीची काळजी घ्यायला हवी की नाही? वडिलांचे बोलणे ऐकून प्रसादने आणि श्रद्धाने आपली होकारार्थी मान हलवत आपल्या रूममध्ये ते निघून गेले. पण कविता मात्र त्यांच्या प्रश्नांनी विचार करत बसली. माझ्या मुलांना जर परीमुळे काही त्रास झाला तर? तिच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. आता तिला परीपेक्षा आपले 2 मुले महत्त्वाची वाटू लागली. परीसाठी तिचं प्रेम कमी होत आहे का, हे पण तिला काहीच समजेना. दुसऱ्याच दिवशी परी बेडवर खेळत होती. तिच्या ड्रेसला पूर्ण रक्त होतं. बेडवर देखील रक्त पडलं होतं. कविता खूप घाबरली आणि घाईतच आपल्या श्रद्धाकडे बघत म्हणाली, दीदीने तुला कुठे मारलं का? तेव्हा श्रद्धा म्हणाली, नाही, दीदीला आज कोणीतरी मारलं आहे आई. बघ ना, दीदीच्या कपड्यांना किती रक्त आहे ते. तितक्यातच केशव तिथे आला. त्याला समजलं होतं परीला काय झालं, म्हणून त्यानं डोळ्यांनीच आपल्या बायकोला खुणावलं आणि श्रद्धाला घेऊन रूमच्या बाहेर गेला. परी 12 वर्षांची झाली होती. तसेच तिच्या शरीरात बदल झाले होते. त्यामुळेच तिच्या वयाच्या 12व्या वर्षीच मासिक धर्म म्हणजेच पाळी यायला सुरू झाले. म्हणजे परी आता वयात आली होती. त्या बिचारीला तर पाळी म्हणजे काय हे देखील माहीत नव्हते. तिच्या आईनं तिला उठवलं. खूप काही सांगण्याचा प्रयत्नही केला, पण परीला त्याबद्दल काहीच कळत नव्हतं. तिच्या आईने तिचे कपडे बदलले. तिचं सगळं आवरलं. परी तर फक्त वयाने मोठी झाली होती. आता मात्र केशव कविताला तिचे टेन्शन यायला लागलं. हे असेच चालू राहिले तर आपले मुलं देखील परीमुळे बिघडू शकतात. ते दोघंही एकमेकांशी बोलत होते, विचार करत होते. दुसऱ्याही महिन्याला आणि तिसऱ्याही महिन्याला सेम तसेच झाले. रक्ताच्या कपड्यात पडून ती इकडे तिकडे खेळत होती आणि दुसरे आजूबाजूची मुले तिला हसत होते. म्हणून आता आई तिच्यावर फारच चिडली आणि तिला म्हणाली, 12 दिवसांचा सांभाळ करत आहे तुझा मी. तुझ्या आईवडिलांना माहिती असेल तू अशी ॲबनॉर्मल आहे ते, म्हणूनच तुला अनाथ आश्रमात सोडून गेले असेल. आम्हाला तेव्हा काय माहिती तू अशी निघेल म्हणून तुला आमच्यासोबत आम्ही घेऊन आलो होतो. आई बाबा होण्याचं स्वप्न मनात घेऊन, आणि तू हे असं करत आहेस. आता कसं होईल माझ्या मुलांचं? परी आपली आई काय बोलत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि घरात पसारा करत होती. आरडाओरडा करत होती. इकडच्या वस्तू तिकडे ती फेकत होती. लहान बहीण भावांना ती मारत होती. या सगळ्यांना कंटाळून कविता खूप चिडली आणि रागातच नवऱ्याला फोन करत तिनं घरी बोलवलं. त्या दोघांनीही परीला एखाद्या मंदिरात सोडून यायचं असं ठरवलं. केशवला कविताचं हे बोलणं पटत नव्हतं. परी आता मोठी झाली आहे. लाडाकोडात आपण तिला इतकं वाढवलं आहे आणि आपल्या मुलांना तिच्यापासून धोका होईल म्हणून तिला असं एकटीला सोडून देणं मला मात्र पटत नाही. तेव्हा कविता त्याला म्हणते, मी पण तिची आई आहे, पण जर तिच्यामुळे आपल्या 2 मुलांना काही पुढे त्रास झाला, नकळत तिच्या हातून काही गुन्हा
आपल्या मुलांसोबत घडला गेला तर आपण काय करायचं? त्यापेक्षा आपण तिला बाहेर सोडून देऊ. दोघांनीही विचार करून मध्यरात्रीला परीला झोपेतच एका मंदिराच्या पायरीवर सोडून दिले आणि ते दोघंही घरी निघून आले. परी आता त्या मंदिरात गेल्या 2 दिवसांपासून राहत होती. तिथेच तिला कोणीही भीक देत असे तेच ती खात होती. परीला आपलं घर कोणतं, आपले आईवडील कोण आहेत हे देखील तिथल्या पुजाऱ्याला सांगता येत नव्हतं. म्हणून पुजारीच तिची 2 दिवसांपासून खूप काळजी घेत होता. इकडे मात्र कविता आणि केशवला आपलं पूर्ण घर खायला उठलं होतं. त्यांना लहानपणाची परी आठवत होती. ती आल्यावर त्यांच्या आयुष्यात किती आनंद आला होता ते सगळं आठवत होतं. त्यांची ती लहान मुले आपल्या परीदिदीबद्दल विचारत होते. आपण जे केलं ते चुकीचं केलं, दोघंही नवरा बायकोंना वाटलं आणि घाईतच ते परीला घेण्यासाठी त्या मंदिरात गेलेत. परी फाटलेल्या तिच्या त्या कपड्यांमध्ये तशीच मंदिराच्या दाराशी झोपलेली होती. आपल्या आईवडील समोर दिसल्यावर ती तिथं ढसाढसा रडू लागली. तिच्या अंगावर जखमा दिसत होत्या. आता मात्र आईवडिलांना तिला तसे बघून फार त्रास झाला. त्यांनी लगेचच परीला आपल्या गाडीवर बसवून आपल्या घरी आणले आणि परत ते परीचा सांभाळ अगदी पहिल्यासारखा करू लागले. प्रसाद आणि श्रद्धासोबत परी जेव्हा बाहेर खेळत असे तेव्हा तेव्हा तिथे काही 3-4 मुलं परीचा मजाक उडवत असे. चेष्टा मस्करी करणंसुद्धा परीला समजत नव्हतं. तिच्याशी जे कोणी गोड गोड बोलेल ती त्यांच्याशी अगदी गोड बोलून त्यांना आपल्या हातांनीच प्रतिसाद देत असे. कधीकधी प्रसाद जेव्हा बाहेर खेळत असे तेव्हा प्रसादच्या मागे लागून परीसुद्धा बाहेर खेळायला येत असे. तेव्हाच तिची मैत्री राहुल नावाच्या मुलासोबत झाली होती. राहुल देखील परीची खूप काळजी घेत होता. परी ज्या खानाखुणा करत त्यांचे उत्तर राहुल देखील तिच्याच भाषेत तिला सेम देत असे. म्हणून परीला फार आनंद होत असे. म्हणून नेहमीच राहुल आणि परी आता बाहेर दिसत असे. पण आपल्या मोठ्या दिदीला हे लोक किती हसतात, ते तिची किती चेष्टा करतात हे प्रसादला सहन होत नव्हते. म्हणून तो नेहमीच दिदीला बाहेर आणायला नकार द्यायचा. पण त्याची परी दिदी ही नॉर्मल नव्हती. म्हणूनच लोक तिला वेडी आहे असं म्हणायचे. या गोष्टी प्रसाद आणि श्रद्धाला सहन होत नव्हत्या. त्याच महिन्यात अजूनही परीला मासिक पाळी ही आली नव्हती. त्या मंदिरातून परीला घेऊन आल्यापासून 4 महिने झाले होते. तसे तिचे मासिक धर्म आला नव्हता. म्हणून कविता जरा चिंतेत पडली. नवऱ्याला सांगून ती परीला घेऊन डॉक्टरकडे गेली आणि एक धक्कादायक गोष्ट त्यांच्यासमोर आली. त्यांची 15 वर्षांची ॲबनॉर्मल मुलगी परी ही 4 महिन्यांची गरोदर होती. आपली मुलगी गरोदर आहे हे ऐकून दोघेही आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या मुलीसोबत हे कृत्य कोणी केलं असेल त्यांना काहीच समजत नव्हतं. पण आपली मुलगी अशी आहे, ती स्वतः एक बाळ आहे, ती दुसऱ्या बाळाचा सांभाळ काय करेल? म्हणून कविता आणि केशवने परीची किरटिंग करून टाकावी असे डॉक्टरांना सांगितलं. पण डॉक्टरांनी चेक केल्यानंतर परी फक्त 15 वर्षांची आहे. तिचं वय फार कमी आहे. त्यातली त्यात तिला 4 महिने झाले आहे. किरटिंग करणं आता शक्य नाही. डॉक्टरांच्या तशा बोलण्यानं दोघंही नवरा बायको खूप टेन्शनमध्ये गेले. आता काय केलं पाहिजे ते विचार करू लागले. त्यातच आपल्या मुलीच्या पोटातलं बाळ कुणाचं असेल, कुणी तिच्यासोबत हे केलं असेल ते विचार करत होते. त्यातच केशव कविताला रागवतच होता. तुझ्यामुळेच मी माझी मुलगी त्या मंदिरात सोडून आलो होतो. आता हे किती चुकीचं तिच्यासोबत घडलं. माझ्या मुलीचं कुणीतरी शारीरिक शोषण केलं जे माझ्या लेकराला समजलंसुद्धा नसेल. आता काय करायचं? केशवचा संशय मंदिरातील त्या पुजाऱ्यावर जात होता. त्या पुजाऱ्यानेच माझ्या मुलीची देखभाल करण्याच्या बहाण्यानं तिची इज्जत असेल. तिच्या पोटातील बाळाचा बाप हा त्या मंदिरातील पुजारीच असेल. केशव रडून बोलू लागला. पण त्याच्याकडे काहीही एक पुरावा नव्हता. एक दिवस जेव्हा प्रसाद
सोबत परी खेळायला गेली तशी ती घरी परतलीच नाही. प्रसादने आपण आपल्या मित्रांसोबत खेळत होतो, दीदी इथेच बागडत होती, अचानक कुठे गेली मला माहिती नाही म्हणून सांगितलं. केशव आणि कविता फारच घाबरले आणि लगेचच ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली 15 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचं रिपोर्ट दाखल केला. पोलीस आता परीला शोधत होते. तोच त्या मंदिराच्या बाहेर एका पुजाऱ्याला मंदिराच्या समोर असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये एक मुलगी निवस्त्र पडलेली आढळली. पुजाऱ्याने लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी परीची ओळख पटवली. परी अजूनही तशीच जिवंत तिथे पडलेली होती. पोलिसांनी घाईतच तिला ॲम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटलला आणले. तिच्यावर उपचार करण्यात आले. तिच्या रिपोर्टमध्ये परत एकदा धक्कादायक गोष्ट पुढे आली. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलं. पोलिसांचे ते बोलणे ऐकून कविता आणि केशवच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी आता कविताला आणि केशवलाच पोलीस स्टेशनमध्ये घेतले. तुमच्या मुलीचं गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शारीरिक शोषण होत आहे, तरी तुम्हाला कसे कळाले नाही हा प्रश्न पोलीस त्या पालकांना विचारू लागले. आमची मुलगी जन्मताच ॲबनॉर्मल आहे. आम्ही तिला दत्तक घेतले होते. तिला काहीही एक कळत नाही. ती गरोदर असल्याचं आम्हाला मागच्या महिन्यातच समजले. डॉक्टरकडे जाऊन मुलीची किरटिंग करून टाकू हा विचार आम्ही केला, पण जास्त दिवस झाल्यानं किरटिंग करणे आता शक्य नव्हते, म्हणून आम्ही तिला परत घरी घेऊन आलो होतो. आम्ही तिचा सांभाळ अगदी पहिल्यासारखाच करत होतो, पण ती त्या दिवशी माझ्या मुलासोबत बाहेर गेल्यावर तिकडेच कुठेतरी गायब झाली. तिच्यासोबत हे कोणी केलं आम्हाला काहीच माहिती नाही. तेव्हा पोलीस लगेचच केशवकडे संशयाच्या नजरेनं बघू लागले आणि त्याला म्हणाले, तुम्ही दत्तक घेतलेल्या मुलीची पूर्ण कल्पना होती. तिच्या पोटातील बाळ तुमचं तर नाही ना? पोलिसांनी डायरेक्ट केशवला ह्याच भाषेत विचारलं. तेव्हा केशव डोळ्यात पाणी आणत म्हणाला, ती जरी माझ्या रक्ताची मुलगी नसेल तरी रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जपलं आहे मी तिला. मी असं कधीच माझ्या मुलीसोबत करू शकणार नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. पोलिसांनी कसून चौकशी करायला आता सुरू केलं होतं, पण अजूनही परीच्या पोटातील बाळ कुणाचं आहे हे समजलं नव्हतं. पोलिसांना तिच्या बापावर संशय येत होता, म्हणून त्यांनी त्यांच्या घरावर नजर ठेवायला सुरू केलं. प्रसादची चौकशी केली. तुझ्या दिदीसोबत बाहेर कोण बोलायचं असे विचारले. तेव्हा प्रसादने राहुलबद्दल पोलिसांना माहिती दिली आणि तसेच त्या 3-4 मुलांबद्दल जे परीची खूप चेष्टा मस्करी करायचे त्यांचेही नावं सांगितले. पोलिसांनी लगेचच राहुलला आणि त्या 3-4 मुलांना अटक केली आणि त्यांच्याकडून देखील कसून चौकशी करू लागले. तिकडे दवाखान्यात परी अजूनही ॲडमिटच होती. तिच्यावर ज्या कोणी बळजबरी केली होती, म्हणजे ज्यांच्यावर संशय होता, त्यांचे आणि पोटातील बाळाचे DNA टेस्ट करण्यात आले होते. पोलिसांनी तर केशवची सुद्धा DNA टेस्ट केले, पण कुणाचेच रिपोर्ट मॅच झाले नाही. आता मात्र पोलीस गोंधळात पडले की तिच्यासोबत नक्की काय झालं असेल आणि कोणी काय केलं असेल. कोणी त्या मुलीचा बलात्कार केला असेल. परी ज्या अवस्थेत आढळली होती तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. ती वाचणार नाही या स्थितीत होती. तिचा गर्भपात देखील आता झाला होता, पण हे कृत्य तिच्यासोबत कोणी केलं त्यांचा चेहरा समोर आला नव्हता. केशव आणि कविता हे दोघं स्वतःच्याच मनाला खूप खात होते. का मी त्या दिवशी तिला मंदिरात सोडून दिलं? तिच्यामुळेच मी आई बनू शकले, फक्त तिच्या पायगुणाने. तरी देखील मी तिच्यासोबत असं का वागले? कविता विचार करत होती. केशवने पोलिसांना साफ भाषेत सांगितलं की त्याला मंदिरातील पुजाऱ्यावर संशय आहे. आता पोलिसांनी त्या पुजाऱ्याला ताब्यात घेतलं. पुजाऱ्याचे देखील DNA टेस्ट करण्यात आले होते, पण त्यानं सांगितलं, साहेब, ती मुलगी 2 ते 3 दिवस आमच्या मंदिरातच होती. मी तिची काळजी घेतली. मी देवाचा भक्त आहे. मी स्वतः तिला जेवण दिलं आहे. ती तर इथे फक्त रडत होती, भटकत होती. मी फक्त तिची मदत केली.
पण असले पाप मी कधीच करू शकणार नाही. मी तर एक ब्रह्मचारी आहे. तो जे बोलत होता ते खरंच सत्य होतं. त्याचेही रिपोर्ट तिच्यासोबत मॅच झाले नव्हते. हे प्रकरण वाढतच चालले होते. पोलीस मात्र आई वडिलांनाच ओरडत होते. तुमची तरुण 15 वर्षांची मुलगी, तुम्ही तिला असे एकटे सोडले, त्यातली त्यात तुमच्या मुलीसोबत गेल्या 3 महिन्यांपासून ही गोष्ट घडत आहे. तरी तुम्हाला कशी ही गोष्ट समजली नाही की तुमच्या ओळखीतलाच कुणी तिच्यावर हे सगळं बळजबरीने करत आहे? केशव आणि कविता आम्हाला यातील काहीही माहिती नाही असंच बोलत होते. आता मात्र पोलिसांनी लांबूनच चौकशी सुरू ठेवली. परी हळूहळू आता ठीक होत होती. तिला तर तिच्यासोबत काय झालं, काय घडलं हे देखील समजत नव्हते किंवा आठवत नव्हते. पोलिसांमधीलच एक व्यक्ती साधे कपडे घालून या पूर्ण परिवारावर नजर ठेवत होता. ज्या दिवशी कविता, केशव, प्रसाद, श्रद्धा आणि कविताचा भाऊ मनोज हे सगळे कविताला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी गेले, तेव्हा परीने हसूनच आई आणि बाबा म्हणत त्यांच्याकडे हात केले. ती तर निष्पाप होती. तिला काहीही समजत नव्हतं. आपल्या बहीण भावांकडे बघून ती टाळ्या वाजवू लागली. तोच तिची नजर मनोजवर पडली. आता परी थोडी घाबरली. त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेनं बघत हातवारे करून आपल्या आईवडिलांना काहीतरी सांगण्याचा ती प्रयत्न करू लागली. ही गोष्ट त्यावेळेस बदलून आलेल्या पोलिसांना समजली. त्यांनी लगेचच पोलीस स्टेशनमध्ये ही गोष्ट सांगितली. इकडे कविताने त्याला विचारलं, मनोज, परीला तू कुठे सोडले होते? तेव्हा मनोज बोलतो, ताई, मी तर अनाथ आश्रमात सोडत होतो, पण ती तिथून पळाली आणि हे असे झाले. तितक्यातच पोलीस तिथे पोहोचले. आता लगेचच मनोजला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अगोदर तो काहीच बोलायला तयार नव्हता, पण जेव्हा त्याचे रिपोर्ट आले तेव्हा त्याचे DNA टेस्ट हे परीच्या पोटातील बाळासोबतच्या रिपोर्टसोबत मॅच झाले. म्हणून सत्य काय आहे ते त्याला सांगणे भागच पडले. मनोज हा 30 वर्षांचा विवाहित पुरुष होता. कविताचा सख्खा भाऊ तो होता. तो नेहमीच कविताच्या घरी येत असे. कविताची मुलगी परी लहानपणापासूनच मोठी होत असताना मनोजनं बघितलं होतं. जशी परी 15 वर्षांची झाली, तिच्या शरीरात होणारे बदल मनोजच्या लक्षात येत होते. तिच्यासोबत आपण काहीही केलं तरी तिला कुणालाच काही सांगता येणार नाही हे देखील त्याला समजले. म्हणून त्यानं तिचा फायदा घेण्याचं ठरवलं होतं. पण घरात सतत कोणी ना कोणी राहत असे. आपली बहीण, आपले दाजी त्यांच्या दत्तक मुलीची किती काळजी घेतात हे त्याला आपल्या डोळ्यांना दिसत होतं. पण त्या मुलीच्या त्रासाला कंटाळून ज्या दिवशी मनोजच्या बहिणीनं आणि दाजीनं तिला मंदिरात सोडलं, त्या दिवशीच मनोजच्या मनात हे काळं कृत्य जागृत झालं. त्यानं कॅडबरी चॉकलेटची लालच दाखवून आपल्या भाचीला आपल्या घरी घेऊन गेला. मनोजची बायको आणि मुले त्या दिवशी बाहेर होते, म्हणून मनोजने त्या संधीचा फायदा घेतला. परीसोबत त्यानं अनैतिक संबंध बनवले. तिला तिच्यासोबत काय होतं आहे हे काहीच कळत नव्हतं. तिच्या शरीराचा ओरबाडा घेऊन त्यानं तिला परत त्या मंदिरात सोडून दिलं आणि तेव्हापासूनच तिला त्याच्यापासून दिवस राहिले. ती गरोदर झाली. ज्यावेळी तिचे आईवडील तिला घरी घेऊन गेले तेव्हा मनोज परत कोणत्याही बहाण्यानं त्यांच्या घरी येत जाऊ लागला. वेळ मिळेल तसा ती एकटी दिसेल तशी तो तिच्यासोबत वाईट कृत्य करू लागला. तिच्या शरीरासोबत खेळू लागला. दिवसेंदिवस त्यांचं घरी येणं तसंच वाढलं होतं. आपले मामा आहे, आपला भाऊ आहे, आपला साला आहे हा विचार करून त्या घरच्या कोणीही व्यक्तींनी त्याच्यावर संशय दाखवला नाही. पण या संधीचा फायदा घेऊन त्यानं सगळ्यांचा विश्वासघात केला. ज्या दिवशी कविता आणि केशव हॉस्पिटलमधून आले, आपली मुलगी गरोदर आहे हे त्यांना समजलं, तेव्हा पुढे काय करायचं हे विचार करत बसले होते. तेव्हा आज कविताच्या मनात आले, परी गरोदर आहे. थोड्याच दिवसात तिचे पोट दिसू लागेल. तिच्यामुळे आपल्या घराची बदनामी खूप होईल. आपलं नाव खराब होईल. माझ्या मुलामुलींना तिच्यामुळे काहीही वाईट लोकांचे बोलणे ऐकावे लागेल. समाज आम्हालाच नावे ठेवणार. त्यामुळे परीला आता
आमच्या घरात इथून पुढे राहता येणार नाही. तिला आमचं घर सोडून जावंच लागेल. तिनं ही गोष्ट केशवला बोलवून दाखवली, पण केशवने या गोष्टीसाठी साफ नकार दिला. मागच्या वेळी तुझं ऐकून तिला मंदिरात सोडलं, बघितलं ना परिणाम काय झाले. आता तुझं ऐकून दुसरीकडे सोडलं तर काय होईल देव जाणे. आपण तिला दत्तक घेतले आहे. सगळ्यात मोठी मुलगी आहे ती आपली, त्यामुळे तिची पूर्ण जबाबदारी ही आपली असेल. आपल्या मुलांना समजावून सांगण्याची जबाबदारी सुद्धा आता आपलीच आहे. त्यांची बहीण वेडी नाही. त्यांची बहीण वयाने मोठी असली तरी मनाने आणि मेंदूने ती लहान आहे, हे आपल्या मुलांना समजावून घ्यायला हवं. केशव कविताचं ऐकत नव्हता हे बघून कविताने आपला भाऊ मनोजला एक फोन केला आणि मनोज लगेचच घरी आला. कविताला माहिती नव्हतं की मनोजची वाईट नजर तिच्या मुलीवर आहे आणि तो तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करत असतो आणि तिच्याच भावाचं मूल पोटात घेऊन तिची मुलगी बाहेर फिरत आहे. अंधविश्वास तिनं आपल्या भावावर ठेवून मनात होणारे विचार त्याला सांगितले आणि तिच्याबद्दल सगळं काही सांगितलं. माझ्या मुलीला दिवस आहेत, तिच्यामुळे आमच्या घराचे नाव बर्बाद होईल. माझ्या दोन्ही मुलांचे जीवन परीमुळे खराब होईल, म्हणून तू तिला खूप दूर कुठेतरी सोडू नये किंवा दुसऱ्या एखाद्या अनाथ आश्रमात सोड, जिथं आपल्याला दुरून तिच्याकडे लक्ष ठेवता येईल. सगळे उपाय करून झालेत, वेगवेगळे डॉक्टर बदलून झाले, पण ती नाही बरी होऊ शकली. पुढे जाऊन पण ती अशीच असेल, म्हणून अशी मुलगी नसलेली बरी, जिचा कुणीही फायदा उचलू शकतो. मनावर दगड ठेवत कविता आपल्या भावासोबत हे बोलत होती. मनोजच्या अगदी मनासारखं घडलं होतं. त्याने बहिणीला होकार दिला. मी करतो बरोबर म्हणत तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला कविताने दीदीला पण सोबत घेऊन जा, तू तुझा फुटबॉल खेळ, ती तिथेच बाजूला खेळेल. आईचं ऐकून प्रसाद आपल्या दीदीला घेऊन बाहेर खेळायला गेला. तो त्याच्या फुटबॉल खेळण्यामध्ये व्यस्त झाला आणि त्याच्या परिदीदीकडे लक्ष द्यायला तो विसरला. तेव्हाच मनोज आपल्या 3 मित्रांसोबत तिथे आधीच त्यांची दोघांची वाट बघत बसला होता. आजूबाजूला कोणी नाही बघून त्यानं परीला कॅडबरी, नवीन बाहुली दाखवून आपल्या गाडीत बसवून घेतले. त्याचे 3 मित्र आणि तो असे चौघांनी मिळून आळीपाळीने तिच्यावर सामूहिक केला. 3 महिन्यांची गरोदर परी फक्त 15 वर्षांची होती. आपल्यासोबत आपला मामा आणि त्याचे मित्र काय करत आहे ते त्या जीवाला काहीच कळत नव्हतं, कारण तिच्या मेंदूची तितकी वाढ झाली नव्हती. अगदी 4 ते 5 वर्षांच्या मुलांप्रमाणे तिचे विचार होते. 3 ते 4 लोकांचे आपल्यावर होणारे अत्याचार त्या 15 वर्षाच्या मुलीला सहन झाले नाही. वेदनेनं त्रासाने तिने आपले डोळे बंद केले. आता मात्र मनोज फार घाबरला. आपण तिघांनी हे जे काही केलं आहे त्यामुळे कदाचित ही परी मरून गेली असं समजून त्यानं तिला तसंच उचलून त्या मंदिराच्या बाहेर झाडांमध्ये फेकून दिलं. घाई गडबडीमध्ये तिच्या अंगावर कपडे चढवायचे ते विसरले गेले आणि म्हणूनच तिच्यावर कोणीतरी केला असावा हे पोलिसांना समजलं आणि खूप विचारपूस करून पोलिसांनी असली गुन्हेगाराला पकडलं होतं. स्वतःच्या आईनं आपल्या मुलीला इतक्या मोठ्या संकटात पाडले होते. केशव तर अगदी शांत झाला होता. आपल्या बायकोने असे का केले, आमच्या मुलीला असं भावाच्या ताब्यात का दिलं, तो विचार करत होता. आणि त्या राक्षसाने माझ्या मुलीचे असे हाल केले. इतक्या लहान मुलीसोबत असे कृत्य करताना त्या माणसाला मनात एकदाही विचार आला नसेल की दत्तक का होईना पण ती त्याची भाची आहे, त्याच्या बहिणीची ती मुलगी आहे, माझी मुलगी आहे. पोलिसांनी परीच्या आईला सुद्धा जेलमध्ये नेलं. 5 वर्षांची शिक्षा तिला ऐकवण्यात आली होती. आपल्या भावाने हे सगळं केलं आहे आणि आपल्यामुळेच हे झालंय. आपल्या सख्ख्या मुलांचा विचार केला पण दत्तक घेतलेली मुलगी स्वतःची मानली नाही. सगळं बोलून ती नवऱ्याची माफी मागत होती. तिच्या नवऱ्यानं तिला माफ केले नव्हते, कारण फक्त बायकोच्या सांगण्यावरून त्यानं आपली मुलगी मंदिरात सोडली होती, म्हणून स्वतःलाच तो अजूनपर्यंत माफ करू शकला नव्हता. त्या मुलांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. केशवने हॉस्पिटलमध्ये परीची खूप काळजी घेतली होती, पण
ती हे सगळं सहन करू शकली नाही आणि मृत्यूशी झुंज देता देता शेवटी ती देवाघरी गेली. खरं तर जगूनसुद्धा तिचा काहीच उपयोग नव्हता. घरातल्या स्वतःच्याच मामानं तिच्यासोबत असे कृत्य केलं होतं, तर उद्या जाऊन ती या जगात सुरक्षित राहू शकली नसती. दुसरा कोणीतरी परत तिचा बळी घेतला असता. कारण लोक अशा मुलींचा सगळ्यात जास्त फायदा घेतात, ज्यांना काही कळत नाही. अशाच मुलींच्या शोधात काही लोक असे असतात. केशवने हॉस्पिटलमध्ये आपल्या तर मुलीची खूप वेळा माफी मागितली होती. आपल्याकडून होईल तितकी तिची सेवाही केली होती. पण शेवटी ती देवाला प्यारी झाली. केशव आपला 2 मुलांना घेऊन दुसऱ्या घरात शिफ्ट झाला आणि त्यांचा सांभाळ करू लागला. ते मुलं आमची आई कुठे आहे, दीदी कुठं आहे विचारत होते. तेव्हा खरं सगळं त्यानं आपल्या मुलांना सांगितलं. तुमची आई शिक्षा भोगून येईल तोपर्यंत तुम्हाला माझ्यासोबतच राहावं लागेल. मुले खूप समजदार होती. त्यांनी आपल्या बाबाला मिठी मारत सगळं ठीक होईल म्हणून सांगितलं. आपल्या मुलांचा असा समजदारपणा बघून केशवला आनंद झाला होता. आता असेच दिवस जात राहिले. मुलं मोठी होत होती, खेळत बागडत भांडणं करत होती. त्यांना दोघांना असे बघून केशवला आजही त्याच्या परीची खूप आठवण येते. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य मुलं होत नाही म्हणून पालक मुलं दत्तक घेतात, त्याला जीव लावतात. पण दत्तक मूल घेतल्यानंतर त्यांना जेव्हा स्वतःचे मूल होते तेव्हा त्या दत्तक मुलाकडे पालक दुर्लक्ष करतात, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आईने आपल्या मुलीकडे चांगले लक्ष द्यायला हवे. तिचं कुणी शोषण करत आहे का तिच्या लक्षात यायला हवे. अंधविश्वास कुणावर पण ठेवू नये. तरुण मुली घरात असताना तरुण मुलांना, मग ते चुलत भाऊ, मामा, काका, आत्याभाऊ, मित्र कुणीही असो, यांना घरात वारंवार येऊ देऊ नये. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून नक्की कळवा चूक नक्की कुणाची आहे या कथेत. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये.